राजकीय रणनीती म्हणजे नेमकं काय असतं? पडद्यामागे काय दावपेच आखले जातात? हे समजून घेण्यासाठी आपण आज एका मतदारसंघाची केस स्टडी पाहणार आहोत. एक असा मतदारसंघ जो एका मोठ्या राजकीय कोड्यासारखा आहे. चला तर मग हडपसरच्या या कोड्यात जरा डोकावून पाहूया. आणि या विश्लेषणाची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नानं होते. हडपसरमध्ये असं काय आहे की तिथे कुठलाच राजकारणी दुसऱ्यांदा निवडून येऊ शकत नाही? हेच ते कोड आहे जे सगळ्यांना बुचकळ्यात टाकतं. तर ही गोष्ट आहे पुण्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाची. एक असं ठिकाण जे आपल्या अनोख्या राजकीय इतिहासासाठी ओळखलं जातं. आणि तो इतिहास नेमका काय आहे हेच आपण आज उलगडणार आहोत. तर सुरू करूया हडपसरच्या या राजकीय कोढ्यापासून. या मतदारसंघाला अनेक जण रिव्हॉल्व्हिंग डोर मतदारसंघ म्हणतात. म्हणजे एक दरवाजा जिथून नेते येतात आणि जातात, पण कोणीच टिकत नाही. हे एकच वाक्य या जागेचं सगळं वैशिष्ट्य सांगून जातं. राजकीय विश्लेषकांच्या मते हडपसरचा इतिहासच असा आहे की इथला आमदार एकदा निवडून आला की पुढच्या निवडणुकीत त्याचा पराभव ठरलेला असतो. कितीही मोठा नेता असो, मतदार त्याला दुसरी संधी देत नाहीत. आता ह्या कोड्याचा पुढचा भाग पाहूया. इथले मतदार ते नेमका विचार काय करतात, त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत आणि मत देताना ते कुठल्या गोष्टींना महत्त्व देतात, चला समजून घेऊया. इथे खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे बघा, एकीकडे हडपसर हा शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलणारा, भरपूर महसूल देणारा एक आधुनिक शहरी भाग म्हणून ओळखला जातो. पण त्याचवेळी दुसरीकडे काय दिसतं तर इथल्या लोकांना रस्ते, पाणी, कचरा यांसारख्या अगदी मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः झगडावा लागतंय. केवढा मोठा विरोधाभास आहे, नाही का? तर मग इथल्या मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत? ही यादी बघा. खड्डे आणि खराब रस्ते, पाण्याची टंचाई, पावसाळ्यात तुंबणारं पाणी, कचऱ्याचे ढीग, घरांची समस्या आणि झोपडपट्ट्यांचा विकास. हे सगळे मुद्दे त्यांच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेले आहेत. आता इथल्या सामाजिक समीकरणांवर एक नजर टाकूया. इथे मराठा, माळी, मुस्लिम आणि दलित हे प्रमुख मतदार गट आहेत. अर्थातच या प्रत्येक समाजाची मतं निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम करतात. चला आता या कोढ्याचा पुढचा पुरावा पाहूया, म्हणजे मागच्या काही निवडणुकांचे आकडे. हे आकडेच या जागेच्या अस्थिरतेची सगळी कहाणी सांगतात. ही टाईमलाईन बघा. 2009 साली शिवसेना जिंकली, मग 2014 मध्ये सत्ता भाजपाकडे गेली, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आली आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच एक गट विजयी झाला. म्हणजे सत्ता सतत एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे फिरत राहिली आहे. आता हे आकडे बघा, किती रंजक चित्र उभं करतात. 2014 साली विजयाचं अंतर किती? तब्बल 30,221 मतं, म्हणजे प्रचंड मोठा विजय. पण त्याच्या पुढच्याच निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये हे अंतर थेट 2,820 मतांवर आलं, म्हणजे अगदी काठावरचा विजय. यावरूनच लक्षात येतं की इथल्या निवडणुकीचा अंदाज बांधणं जवळपास अशक्यच आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या आणि आकडेवारी पाहिली. पण या राजकीय अस्थिरतेमागे नक्की कोणती कारणं आहेत? चला आता जरा खोलात जाऊन त्या कारणांचं विश्लेषण करूया. पहिला आणि सर्वात मोठा संकेत मिळतो तो मतदानाच्या टक्केवारीतून. 2019 मध्ये जे मतदान फक्त 47% होतं, ते 2024 मध्ये जवळपास 63% पोचलं. ही नाट्यमय वाढ हेच दाखवते की लोक स्थानिक मुद्द्यांवर किती नाराज आहेत आणि बदलासाठी मतदान करत आहेत. आणि हेच दुसरं महत्त्वाचं कारण आहे. इथले मतदार राष्ट्रीय राजकारण किंवा मोठ्या विचारसरणीपेक्षा आपल्या गल्लीतल्या, आपल्या परिसरातल्या समस्यांवर जास्त लक्ष देतात. ज्याने काम केलं नाही त्याला पुढच्या वेळी मत नाही, असा सरळ आणि सोपा हिशोब इथे दिसतो. तिसरं कारण म्हणजे राजकीय पक्षांमधलीच फूट. आधी भाजप शिवसेनेची युती तुटली, मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले. त्यातच मनसेसारखे पक्ष 10% जास्त मतं घेऊन जातात. या सगळ्यामुळे मतांची मोठी विभागणी होते आणि निकाल पूर्णपणे अनपेक्षित लागतात. चला आता विश्लेषणातून कृतीकडे वळूया. समजा ही जिंकता न येणारी जागा जिंकायचीच असेल तर त्यासाठी नेमकी रणनीती काय असायला हवी? एक रणनीतिकार कसा विचार करेल? यासाठी सामान्यतः स्वॉट नावाच्या फ्रेमवर्कचा वापर केला जातो. म्हणजे पक्षाची ताकद काय आहे, कमकुवतपणा काय, संधी कुठे आहे आणि धोके कुठून आहेत याचा सखोल अभ्यास करणे. सत्ताधारी पक्षासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या हातात असलेली राज्याची सत्ता.
या सत्तेचा वापर करून लोकांपर्यंत कल्याणकारी योजना पोचवता येतात आणि पक्षाची स्थानिक पातळीवरची पकड मजबूत करता येते. पण दुसरीकडे कमकुवतपणा हा आहे की पक्षातच फूट आहे. ही अंतर्गत गटबाजी लोकांचा विश्वास कमी करते. लोकांना वाटतं की हे आपापसातच भांडतायत, तर आपल्या समस्या कधी सोडवणार? सगळ्यात मोठी संधी लपलेली आहे ती मतदारांच्या नाराजीमध्ये. पाणी, रस्ते, कचरा यांसारख्या रोजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून कोणताही पक्ष लोकांचा विश्वास सहज जिंकू शकतो. आणि धोके तर एक मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विरोधी पक्ष जसा की भाजप आणि मतं खाणारे छोटे पक्ष हे नेहमीच एक मोठं आव्हान बनून समोर उभे राहतात. तर या सगळ्या विश्लेषणाचा सार काय? महत्वाचा मुद्दा हाच आहे की हडपसरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी मोठी भाषणं किंवा राष्ट्रीय विचारसरणी नाही, तर लोकांना त्यांच्या डोळ्यांना दिसतील असे स्थानिक बदल घडवून आणणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या काळात जिथे मोठ्या राष्ट्रीय विचारसरणींची लढाई सुरू आहे, तिथे आजही निवडणुकीचे निकाल खरोखरच रस्त्यातल्या खड्ड्यांवरून ठरू शकतात का? हडपसरचं उदाहरण पाहिलं तर याचं उत्तर हो असंच मिळतं.